भगवंताची कृपा झाली आणि भगवंताने श्री शुकदेवजी महाराजांना पाठवून दिलं, संकेत दिला महाराज आपण जावं म्हणून. श्री शुकदेवजी महाराज आले. राजानं त्यांच्या समोर दंडवत प्रणाम केला. खरं खरं सांगितलं महाराज, मी पाप केलेलं आहे. मी ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प त्यांनी घातला. माझे वाड वडील त्यांनी ब्राह्मणांचे भक्त आहेत आणि मी मात्र त्यांनी अपराध करून आलेलो आहे. म्हणून लवकरात लवकर त्यांनी माझा मृत्यू होणार आहे 7 दिवसामध्ये. मला मुक्त होण्याकरिता काय साधना केली पाहिजे कृपा करून सांगा. आता पृच्छामी संसिद्धिम योगिनाम परम गुरुम पुरुषस्य यत् कार्य म्रियमानस्य सर्वथा. मरणासन्न पुरुषाचं काय कर्तव्य आहे मला कृपा करून सांगा. अधिकार स्कंध या प्रश्नाबरोबर पूर्ण झाला. भगवत प्राप्तीचा अधिकारी कसा असावा. आपण अनुबंध चतुष्टय पाहिलं ना. कोणत्याही ग्रंथात प्रवेश करायचा असेल तर आधी अनुबंध पाहिला पाहिजे. ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. म्हणून अधिकार, विषय, प्रयोजन, संबंध कसा असतो अधिकारी. राजा परीक्षितासारखा असतो अधिकारी. त्याला त्याचा मृत्यू कळाला आणि काही क्षणात त्यानं सर्वस्वाचा त्याग केला. ज्ञानोबरायांची ओवीस त्यानं पाठ करून ठेवली. ती झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटेला जे पावसी अव्यंगनीच धाम माझे. त्याने काही क्षणात सर्वस्वाचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजे याला. सगळ्या भोगांचा त्याग करून राजा वनाच्या दिशेला अशा पद्धतीने निघून गेला. भोगांचा त्याग करणं एवढं सोपं नसतं महाराज. म्हणून सर्वस्वाचा त्याग करायचा, संसाराचा त्याग करायचा, संन्यस्त वृत्तीनं अशा पद्धतीनं आणि भगवत चिंतनाकरिता निघायचं. संन्यास शब्दाचा अर्थ काय होतो. इथे महाराज आलेले आहेत बघा. परमपूजनीय आदरणीय श्री सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज. ते आमचे स्वामीजींचे अतिशय निकटवर्षी वरती प्रिय असणारे शिष्य आहेत. आश्रमामध्ये त्यांनी आम्ही बऱ्याच काळापर्यंत बरोबर अशा पद्धतीनं स्वामीजींच्या संगतीमध्ये होतो. म्हणून आज महाराज आपल्या कथेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. ते संन्यासी आहेत महाराज. म्हणजे संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. स म्हणजे सहित, न्यास म्हणजे त्याग. त्यागासहित ज्याचं जीवन असतं त्याला संन्यासी म्हणतात. म्हणून आपलं मोठं भाग्य आहे आज ग्रामस्थांचं. एक यती महाराज आपल्याला भेट देण्याकरिता या कथेला अशा पद्धतीने उपस्थित आहेत. म्हणून त्यांनी जसं सर्वस्व त्यांनी महाराज भगवंताकरिता सोडून दिलेलं आहे तसं त्यांनी महाराज राजानं काही क्षणात सर्वस्व सोडून दिलं म्हणजे संन्यस्तच झाला. मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तोच खरा संन्यासी आहे की ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझे या दोन्ही गोष्टी त्यांनी निघूनच गेलेल्या आहेत. असं राजानं त्यांनी महाराज अहंकार घालवला. ज्या अर्थी दंडवत प्रणाम करतो त्या अर्थी अहंकाराचा लवलेश नाही. आणि सगळं राज्य तर आपली पत्नी इरावती आणि जन्मेजयाच्या हातात देऊन टाकलं म्हणजे माझेपणाचाही त्याग केला आणि मीपणाचाही त्याग केला. म्हणून शुकाचार्य प्रसन्न झाले आणि दुसऱ्या स्कंधामध्ये त्यांनी अशा पद्धतीने बोलू लागले. पहिल्या स्कंधात त्यांनी महाराज काही शास्त्र सांगितलं नाही. या दुसऱ्या स्कंधामध्ये आता शास्त्र सांगणार आहेत. पहिल्या स्कंधाला अधिकार स्कंद असं त्यांनी नाव आहे आणि दुसऱ्या स्कंधाला साधना स्कंद असं म्हणतात. साधना किंवा श्रवण स्कंद. का बरं त्याला साधना स्कंद आणि श्रवण स्कंद म्हणायचं त्याचं कारण असं आहे. मनुष्य परमार्थाचा अधिकार झाला की मगच साधना करू शकतो. अनाधिकारी मनुष्य साधना करू शकत नाही महाराज. पण प्रत्येक गोष्टीचा अधिकारी असला पाहिजे. तुम्हाला जर योग साधना करायची असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार असला पाहिजे. तुमचं शरीर धडधाकट असलं पाहिजे. तुम्हाला 58 मिनिटं एका आसनामध्ये त्यांनी मांडी घालून बसता आलं पाहिजे हालचाल न करता. नाही 1 तासाचं प्रवचन असतं त्याच्यात 84 आसनं लोक करतात. म्हणजे याला बसताच येत नाही. तो काय अधिकारी थोडाच आहे योग साधनेचा. अगा योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तर या दुःखाचा जे शेलवाटा भागा आला. ते म्हणजे लोखंडाचे चणे बोचऱ्या पडती खाणे. ज्याच्या तोंडात दात नाही त्याला लोखंडाचे चणे खायला द्यायचे. त्याला साधे चणे तरी खाता येतात का. लोखंडाचे कधी खायचा. म्हणून त्यांनी महाराज योग साधना करण्याकरिता सुद्धा तो अधिकारी असला पाहिजे. ज्ञानार्जन जर करायचं असेल तर ज्ञानाकरिता पण त्याला अधिकार असला पाहिजे.
शास्त्र म्हणतं, ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. म्हणून ज्ञान प्राप्तीकरिता पण अधिकारीच असावं लागेल. तसा भगवंताच्या सगुण करता सुद्धा अधिकारी असावा लागेल ना. भगवान सगुण साकार होऊन आपल्या समोर प्रत्यक्ष कधी प्रगट होईल? जेव्हा त्याच्या अंतकरणातून संसाराचा लवलेश सुद्धा राहणार नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवान कोणाला भेटण्याकरिता येतो? ज्यानं त्याच्याकरिता सर्वस्वाचा त्याग केला हा त्यालाच भेटण्याकरिता येतो. म्हणून सर्वस्व ज्याने समर्पित केलं त्यांना परमात्मा भेटत असतो. म्हणून राजानं सर्वस्व समर्पित केलेलं आहे, म्हणून भगवत प्राप्तीचा अधिकारी झालेला आहे महाराज. काही स्वतःचं शिल्लक ठेवलं नाही, देऊन टाकलं सगळं आणि भगवत चिंतनाकरिता निघाला. आपणही देऊन टाकावं. लोकाला नाही देता आलं तर निदान बायका पोरांना तरी द्यावं असं त्यांनी महाराज. नाही, आता तुकोबारांनी सगळंच वाटून दिलं महाराज. सगळं अशा पद्धतीनं लोकांना वाटून दिलं महाराज. काही शिल्लक ठेवलं नाही. आपल्याला नाही लोकाला वाटता येत तेवढी प्रवृत्ती तयार होत नसली तर निदान बायकोच्या मुलांच्या नावावर करून टाकायचं, मोकळं व्हायचं महाराज. काय असेल आपल्याकडे गबाळ ठेवलेलं आणि भगवत चिंतन करण्याकरिता मस्त व्हायचं. असं त्यांनी जर केलं तरी आपण आपल्या मनात भाव निर्माण होईल ना महाराज. आता माझ्याकडे काहीच नाही म्हणून अशा पद्धतीनं ती भावना तयार व्हावी. राजाला मात्र त्यांनी पूर्ण भाव तयार झालेला आहे. राजा त्यांनी भगवत चिंतनाकरिता निघालेला आहे. राजानं त्याच क्षणाला संकल्प केला. आपण याच्यातून काय शिकलं पाहिजे ते सांगतो. काय शिकायचं? राजाला मरण डोळ्यापुढं दिसत होतं आणि म्हणून राजानं सर्वस्व सोडून भगवत चिंतन करायचं ठरवलं. तसं राजाला जर 7 दिवसात मरायचं आहे, आपल्याला पण 7च दिवसात मरायचं आहे. आपल्याकरिता अजून 8व्या दिवसाची तरतूद झाली नाही. राजाकरिता आज कोणता वार आहे? शनिवार. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, हे जे त्यांनी 7 वार आहेत की नाही, त्याच्यात अजून त्यांनी महाराज हे 7च वार आपल्याला सुद्धा आहेत. आपल्याकरिता अजून प्लुटो वार, नेपच्यून वार, हर्षल वार असले काय तयार झालेले तर होणार पण नाहीत महाराज. आपल्याला याच्यातच मरायचं. फरक अजून सांगतो तुम्हाला. राजाला शाश्वती आहे, मी 7 दिवस जिवंत राहीन याची. आपल्याला शाश्वती नाही महाराज, मी 7 दिवस जिवंत राहीन याची. खरं सांगा काय शाश्वती आहे कोणाला? अरे क्षणभंगूर नाही भरवसा. महाराज म्हणतात, माशी पाख पाखडे तव हे सरे. माशीला पंख त्यांनी हलवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात त्यांनी हे संपून जाऊ शकतं. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का। ओ सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा आदमी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का। साथ देती नहीं वो किसी का। ऐकायला छान वाटतंय नाही? महानुभावात पण आणलं पाहिजे. काय भरोसा आहे महाराज जीवनाचा. म्हणून त्यांनी सांगता येत नाही काळ कधी येईल. म्हणून सावधान. जो सावधान झाला ना महाराज तोच भगवंताचं चिंतन करू शकतो.